वेदनेला करा कायमचं दूर. गुडघेदुखी, मानपाठ, कंबरदुखी आणि कोणत्याही वेदनांपासून 15व्या मिनिटात मुक्ती मिळवा. नॅचरोपॅथी अँड ॲक्युथेरपिस्ट चेरोप्रॅक्टिस डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प अकोला, परभणी, पुणे, नाशिक, नंदुरबार, औरंगाबाद, लातूर, शादनगर, हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलाय. वेदनामुक्त केंद्राच्या कॅम्पमध्ये 15 मिनिटात वेदनामुक्त व्हा. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यात सुप्रसिद्ध असलेले नॅचरोथेरपिस्ट अँड ॲक्युथेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या थेरपीच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प अकोला येथे 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला 2 दिवस, परभणी येथे दिनांक 2, 3 आणि 4 फेब्रुवारीला, पुणे येथे 6, 7, 8, 9 आणि 10 फेब्रुवारीला, नाशिक येथे 11, 12, 13 आणि 14, 15 फेब्रुवारीला, नंदुरबार येथे 16, 17 आणि 18 फेब्रुवारीला, औरंगाबाद येथे 20, 21 आणि 22 फेब्रुवारीला, लातूर येथे 23, 24 आणि 25 फेब्रुवारीला, शादनगर, हैदराबाद येथे 26, 27 आणि 28 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलाय. हर्बल आयुर्वेदिक औषधं घेऊन थेरपीनं वेदना 15 मिनिटात गायब होतात आणि या थेरपीच्या जादुई स्पर्शानं मान, पाठ, कंबरदुखी, मणक्यांचे गॅप, गुडघेदुखी, हातापायांना मुंग्या येणे, नस आखडणे, दमणे, मणक्यांचे आजार कमी होतात आणि 10 ते 15 मिनिटात वेदना गायब होतात. या कॅम्पचा लाखो रुग्णांनी लाभ घेतलाय. आपणही जुनाट वेदनाग्रस्त असाल तर कॅम्पला एकदा अवश्य भेट द्या. संपर्क 86 050 73 797 आणि 87 88 72 59 41 वर नाव नोंदणी करा आणि वेदनांपासून मुक्ती मिळवा. काय नाव? रेखा काकडे, कुठून आलं? कोल्हापूर. काय काय त्रास होता? कमरेचा, गुडघ्याचा, मानेचा. किती वर्षांचा त्रास आहे? कमरेचा जवळजवळ 15 वर्ष तरी आहे. आणि 15 वर्षे. हां. कमरेचा 15 वर्षे. हो. आणि गुडघे? गुडघे 4-5 वर्ष झाले. मान? मान पण तेव्हाच. 4-5 वर्षे. हो. मग त्याच्यामुळे काय व्हायचं तुम्हाला? चलताना, बसताना, उठताना? त्रास व्हायचा खूप. बसलं का उठायला यायचं हां. नाही. जास्त वेळ उभं राहिलं तरी बसते कधी व्हायचं आणि बसलो का कधी उठते असं व्हायचं. म्हणजे एवढं भयानक त्रास होतं. हो. 15 वर्षे. मग 15 वर्षे डॉक्टरांना दाखविले? खूप डॉक्टरांना दाखवले. किती डॉक्टर दाखवले 15 वर्षामध्ये? डॉक्टरच्या वर झाले, आयुर्वेदिक औषधं झाली सगळं, पण ते तेवढ्या पुरतंच वाटायचं. परत आणि हाय तसंच आहे, गोळ्या बंद झाल्या. कंटिन्यू त्रास चालू व्हायचं. हो. म्हणजे असं 15 वर्षापासून वेदना झेलायला तुम्ही. हो, हो. 15 वर्षे. मग आता जे आपले डॉक्टर साहेब आले पुण्याहून, शेख इमाम साहेब, त्यांच्या थेरपीने किती मिनिटामध्ये वेदना मुक्त झाल्या आणि काय काय वेदना कमी झाल्या तुमच्या? आता मला कमरेचा पण त्रास कमी वाटते एकदम. एकदम पूर्ण? पण हां. ओके. आणि आणि असं मानेचा? मानेचा पण बरं आहे, काही नाही. म्हणजे आता काही त्रास होते सध्या? नाही. आता सध्या काही त्रास नाही. म्हणजे 15 वर्षाच्या वेदना किती मिनिटात गायब झाल्या? झाले की 10-15-20 मिनिटात झाले. अरे वा. किती इंजेक्शन दिलं डॉक्टर साहेबांनी आता? एक पण नाही. इंजेक्शन नाही दिल्या? नाही. आणि औषध किती खाऊ घातलं? काहीच नाही. औषध नाही, इंजेक्शन नाही, फक्त थेरपीने 15 वर्षाची वेदना 15-20 मिनिटात गायब झाल्या. हो. वा वा वा, ग्रेट. आता चलू शकतो? हो. थोडं चलून दाखवा. असं चला, जाऊ इकडं, जाऊ, चला थोडं असं. ताई, काय नाव आपलं? माझं शीतल कोतवाल. कुठून आलं? पुण्यातनं झालं. काय काय त्रास होता? मला मानेचा, पाठीचा आणि हात एक दुखत होता, म्हणजे दुखणं प्लेसेस बदलत होतं. किती वर्षांनी त्रास होता टोटल? साधारण 3-4 महिन्यापासून. 3-4 महिन्यापर्यंत त्रास. मग डॉक्टरला नाही दाखवलं तुम्ही 3-4 महिन्यामध्ये? नाही, मी दाखवलंच नाही कोणाला. ओके. मग कंटिन्यू त्रास चालू होता? हा, चालूच होतं. झोपताना त्रास होता? झोपताना, झोपेमध्ये, उठल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी पेन. म्हणजे कंटिन्यू त्रास चालू होता हां. 3-4 महिन्यापासून? दुखणं कुठे न कुठे ओके. असायचंच. मग आता आपल्या डॉक्टर शेख इमाम साहेबकडे आला तुम्ही, त्यांच्या थेरपीने किती मिनिटामध्ये वेदनामुक्त झाला तुम्ही? 15 ते 20 मिनिटामध्ये मला खूप रिलीफ मिळाला. आता काय त्रास होते? आता म्हणजे 100% वेदनामुक्त झाला तुम्ही. Yes. 15 ते 20 मिनिटात. मग डॉक्टर शेख इमाम साहेबांनी किती इंजेक्शन दिले तुम्हाला? इंजेक्शन नाही दिले? आणि औषध किती खाऊ घातले? तसं खायला काहीच नाही घेतलं. जास्त वेद नव्हता आणि चलताना त्रास व्हायचा? टोटल किती दिवसापासून त्रास आहे पूर्ण? 2-3 वर्ष झाले. 2-3 वर्ष झाले. 2-3 वर्ष. मग डॉक्टरला नाही दाखवलं तुम्ही? दाखवलं, पण गोळ्या घेतल्या. किती डॉक्टर दाखवले 2-3 वर्षामध्ये? 3 डॉक्टर झाले. 3 डॉक्टर टाकले. हां. गोळ्या खाल्ल्या का? गोळ्या त्रास खाल्ल्या तर तात्पुरतं बरं वाटायचं, परत दुखायचं. पुन्हा दुखायचं. असं 3 वर्षापासून चालू आहे. हम्म. मग आता जे आपले पुण्याला आलं डॉक्टर शेख इमाम साहेबाकडे, त्यांच्या थेरपीने किती मिनिटामध्ये वेदनामुक्त झाला तुम्ही? 10-15 मिनिटात मला बराचसा फरक वाटला. फक्त 10-15 मिनिटं? आता काही त्रास होते? नाही, आता आता चलून बघितलंय? हो, चला. थोडा असं चलत जावा.
चला जाओ थोडासा या चलत. काही त्रास होते आता म्हणजे टोटल 100% वेदनामुक्त झालं. मग असं आपल्यासारखे भरपूर लोक वेदनाग्रस्त आहे, अशा लोकांना एक संदेश काय देणार आपण? तुम्ही हा थेरपीचा लाभ घ्या. मैडम क्या नाम आपका? कहाँ से आए? कहाँ पे आए? आपके दवाखाने में। परभनी. जी परभनी। क्या क्या तकलीफ हो रहा था? ऐसे पैरों में जलन हो रही थी। पाँव में कितने साल से जलन हो रही थी? ऐसे 3-4 महीने से हो रही थी। 3-4 महीने से जलन हो रही थी. तो आप डॉक्टरों ने दिखाए? मैं बताया था। कितने डॉक्टर दिखाए? 2 डॉक्टरों को बताया। कम नहीं हुआ? नहीं हुआ। कंटिन्यू जलन चालू थी. चालू। फिर उसकी वजह से क्या होता था? चलते समय, बैठते समय, उठते समय, नमाज पढ़ते समय, सोते समय पैरों में तकलीफ। पैरों में तकलीफ होती थी. जी। नमाज पढ़ते समय होती थी, हाँ होती। सोते समय, हाँ, सोते। बैठते समय, हाँ। चलते समय, हाँ, होती। यानी 24 घंटे तकलीफ। तकलीफ चालू थी. जी। तो अभी जो डॉक्टर साहब आए अपने पुणे से, शेख इमाम साहब, उनके थेरेपी से कितने मिनट के अंदर आप दर्द से आज़ाद हो गए? 15 मिनट में। सुभान अल्लाह सुभान. अभी चल के देखे, हाँ, चल के। बैठ के देखे, हाँ, बैठ के। नमाज पढ़ के देखे, नहीं चल के देख। माशाल्लाह. तो अभी कुछ दर्द हो रहा है? नहीं। कुछ जलन हो रही है? नहीं। पूरा एकदम ओके, ओके। खाली 15 मिनट में. हाँ। क्या नाम आपका? कविता कहाँ से आए? बेंगलोर से. क्या क्या प्रॉब्लम था आपका? शोल्डर फ्रीजिंग और बैक पेन. बैक पेन. कितने दिन से था ये प्रॉब्लम पूरा? शोल्डर पेन 1 साल से, बैक पेन 10 साल से. बैक पेन 10 साल से और शोल्डर पेन 1 साल से. हाँ, तो आप डॉक्टरों ने दिखाए? दिखाया था कितने डॉक्टर दिखाए 1 साल में? 3-4 और बैक पेन के लिए कितने 10 साल में कितने डॉक्टर दिखाए? बार दिखाया. दिखाए तो कम नहीं हुआ. तो ये 10 साल से पूरा पेन चालू था और शोल्डर पेन 1 साल से चालू है. तो अभी जो अपने डॉक्टर साहब आए पुणे से, डॉक्टर इमाम जाफर, उनके थेरेपी से कितने मिनट के अंदर अच्छा होगा आपका? आधा घंटे में. मेरा हामिद पीरा कहाँ से आए? मैसूर से. क्या क्या तकलीफ हो रहा था? मुझे गर्दन में दर्द, शोल्डर में दर्द था, और स्पेंडालिसिस हो गया था, गुड़घा का दर्द. कितने साल से दर्द है आपको? गुड़घा का दर्द 4-5 साल से. और हाथ शोल्डर का? शोल्डर का 8 महीने से. 8 महीने से. तो हाथ ऊपर होता था तुम्हारा? अब होता आराम नहीं, से. पहले? पहले होता नहीं होता था. नहीं होता तो उतना दर्द होता था दर्द 8 महीने से. जी. और घुटने का 6 महीने से, 6 साल से. 6 साल से. तो आप डॉक्टर को नहीं दिखाए? दिखाया, पूरा इलाज कराया, क्या कि कुछ हुआ, कम नहीं हुआ? तेल लग रहा, सब हुआ, कम नहीं हुआ? कम नहीं हुआ. दर्द कंटिन्यू चालू था 8 महीने से और 6 साल से. जी हाँ. तो अभी जो अपने डॉक्टर साहब आए पुणे से, डॉक्टर शेख इमाम जाफर, उनके थेरेपी से कितने मिनट के अंदर राहत मिली आपको? 5-10 मिनट में हुई. सुभान अल्लाह सुभान अल्लाह. यानी 6 साल का दर्द और 8 महीने का दर्द शोल्डर का पूरा खत्म हो गया. अभी हाथ ऊपर जाता है. जाता है. नाव आपलं? दिलीप पुरुषोत्तम पाटील, हा, कुठून आलो आपण? नटावात कोठली. तिथून नंदुरबारमध्ये आलो. हा नंदुरबार. काय त्रास होता सर आपल्याला? सायटिकाचा त्रास होता. सायटिकाचा त्रास होता. हा, मला असं उभं राहिलो जात नाही होतं. ओके. अजून कमरेचा दर्द म्हणजे किती किती दिवसापासून होता प्रॉब्लेम हे आहे? लगभग 4-5 महिन्यापासून 4-5 महिन्यापासून त्रास होता. त्रास होता. तर कुठं डॉक्टरना वगैरे नाही दाखवलं बाहेर? मी पहिल्याने नाशिकला ऑपरेशन केलं होतं 1 वर्षापूर्वी. हा, तर अजून 2 महिन्यात असा त्रास होत होता मला. म्हणजे तुम्ही सायटिकासाठी ऑपरेशन केलं? हा केलं. ऑपरेशन केल्यानंतर पण ते सक्सेस झालं नाही? नाही झाला. म्हणजे अजून नंतर त्रास चालू त्रास झाला? झाला. मग तुम्ही डॉक्टर शेख इमाम सरांपाशी आला. पुण्याचे डॉक्टर शेख इमाम सर नंदुरबारमध्ये हा येते. तिथं आला. त्यांच्या थेरपीनं तुमचा जे त्रास होतं हा. ते किती दिवसात आणि किती मिनिटामध्ये गायब झालं? तर मला त्यांनी पहिली महिन्याला आलो, दवा दिली त्यांनी, 7 दिवस सांगितले होते, हा. पण 5 दिवसात आराम लागला मला. नाव मॅडम आपलं? शीतल गायकवाड, कुठून आलो आपण? लातूर. लातूरमधून. काय त्रास होता आपल्याला? पायाची एक नस सारखी लागत होती आणि त्याच्यामुळे पायामध्ये खूप मुंग्या यायच्या आणि चालता यायचं नाही मला. किती दिवसापासून होतं? हे जवळपास 1 वर्षांपासून होतं. 1 वर्षापासून. हां. मग डॉक्टरनं वगैरे नाही दाखविलं? दाखवलं, ॲलोपॅथी केलं, होमिओपॅथी केलं, आयुर्वेदिक पण केलं, किती? पण काही फरक नाही पडला. एवढं हॉस्पिटलमध्ये दाखविलं? हां. आणि किती म्हणजे किती डॉक्टरांना दाखविलं आतापर्यंत? 6 ते 7 डॉक्टरांना 6-7 डॉक्टरांना दाखविलं. मग तरी पण काही कमी झालं नाही. मग डॉक्टर शेख इमाम सर यांच्या थेरपी सेंटरमध्ये आलो. त्यांच्या थेरपीनं तुमचा जे 2-3 वर्षाचा किंवा 1 वर्षाचा जे त्रास होतं किती मिनिटामध्ये क्लिअर झालं? 15 मिनिटामध्ये. किती मिनिटामध्ये? 15 मिनिटं. फक्त 15 मिनिटामध्ये. डॉक्टर साहेबांनी मध्ये इंजेक्शन दिलं? नाही. मध्ये गोळी खायला दिली ते? काहीच नाही. फक्त त्यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचं जे 1 वर्षाचा त्रास होतं ते पूर्ण क्लिअर करून टाकलं. NTV न्यूज मराठी पुणे.